आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी। अनंत कृपा विभूषित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा साधूकडे संताकडे गोमटेपणाची मागणी करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय माझं गोमट करा असं म्हणतायत। कोणाकडे? कृपावंत साधूकडे। आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, तुम्ही कृपावंत आहात, संत आहात, माझं काय करा? बोलत राहा, माझं काय करा? माझं काय करा? सोयाबीन काढा आलंय तेवढं काढून द्या, असं का? काय करा? माझं गोमट करा। गोमटेपणाची मागणी तुकोबाराय करतायत। कोणाकडे? संतांकडे। गोमटे ते करा माझे, माझ्या गोमटेपणाचा भार ओझ सर्वस्वी तुमच्यावरती घालतोय मी, माझं गोमट करा। वंचिले ते पायापाशी, तुमच्या पायाच्या जवळ मागणे, काय करा? माझं गोमट करा। का? माझ्या सगळ्या गाठी निघून गेल्या, तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी। आता काय करा? गोमट करा। विठ्ठल 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 विठ्ठल। हो, कीर्तन 1 तास करायचंय, पण असं करायचं बरं का? कदम लाव नाही ना असं। चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आमचे परमार्थ प्रेमी तरुण युवा नेतृत्व आमचे नितीनजी बाबा पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाने तुम्हा सर्व मला वाटतं दोन्ही गावातील मंडळीच्या सहकार्याने सकल साधू संत मांदियाळींच्या कृपाशीर्वादाने आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, मला वाटतं सप्ताहातील आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे ना। योग्यता न पात्रता बरं का, या न्यायानं तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम हेच या सेवेसाठी कारण आहे बरं का। हा प्रेम प्रीतीचे बांधले कुठली तरी मागचे ऋणानुबंध असावे लागतात गाठी भेटी होण्यासाठी। सहज गाठी पडत नाहीत बरं का। महाराज लोक कमी आहेत का? दगडाला ठेच लागली खालून महाराज होईल, हे का नाही? भागवतकार, रामायण, शिवमहापुराण, हे का नाही? आकाश बाबा, हे का नाही? महाराज कमी आहेत का? पण 100-125 किलोमीटरहून मी आलो का? ऋणानुबंध आहेत। विठ्ठल विठ्ठल। हो, आणि सेवा सद्गुरूंच्या दरबारामध्ये आहे। मला वाटतं पादुका मंदिर आहे, हरिभक्तीपरायण ब्रह्मीभूत संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर आपलं सर्वांचं श्रद्धास्थान यांचं पादुका मंदिर आहे। मंदिर का मी पाहिलं नाही, कुठे मंदिर? मागे आहे का? बरं, त्यांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग आहे। संत सज्जन मायबापांनो, वेळ झालेलाच आहे आता बरं का। तरी सुद्धा राहिलेल्या वेळेमध्ये अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू बरं का। मी काय सांगत होतो? आपण सद्गुरूंच्या दरबारात आहेत बरं का। आणि ज्याच्यावरती सद्गुरूचं छत्र आहे, ज्याच्यावरती संताचं छत्र आहे, त्याला काय कमी पडलाय ना जीवनामध्ये? काय कमी पडणार आहे जीवनामध्ये? राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे,
हा सद्गुरूचा दरबार आहे, संताचा दरबार आहे. संताचा दरबार कधीही असा भरलेला असतो मै बाप, रिकामा कधीच नसतो. इथं यावं आणि इथून सुखच सुख घेऊन जावं बरं का. पण येताना मात्र झोळी भरलेली आणून चालत नाही, रिकामी झोळी घेऊन यावं लागतंय. कळतंय का माझं बोलणं? रिकामी झोळी कशाला म्हणावं? रिकामी झोळी म्हणजे आपलं अंतकरण रिकामं झालं पाहिजे इथे येताना, तरच त्यांचं ते सुख भरून नेता येईल बरं का. नाहीतर अंतकरणामध्ये अगोदरच आहे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. जर अंतकरणामध्ये असतील, ऐक ना, रिकामी पाहिजे झोळी. कळतंय ना माझं बोलणं? ही एक गंमतच आहे. आता रिक्षा आला की बघायचं, ट्रॅक्टर गेलं की बघायचं, जीप गेली की बघायचं. आता माझ्याकडं बघा, एक तासभर माझ्याकडं बघा बरं का. चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. कीर्तनासाठी घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून गोमटेपणाची मागणी करत आहेत. कशाला म्हणावं गोमट? कळतं का कशाला म्हणावं गोमट? प्रपंच चांगला झाला म्हणजे गोमट झालं का? नाही माय बाप बरं का. परमार्थ चांगला झाला म्हणजे गोमट झालं का? गोमटपणा आपल्याला कळत नाही. तुकोबाराय म्हणतात गोमाझं गोमट करा बरं का. सांगू तुम्हाला, या जगताच्या पाठीवरती गोमटेपणाची, सुखाची मागणी करण्याकरता चारच ठिकाण आहे, पाचवं ठिकाण नाही. विठ्ठल चार ठिकाणी माणसाला आपलं मागणं मागता येतं बरं का. कोणते चार ठिकाणं बरं का? एक आहे प्रपंच. तुकोबाराय चारी ठिकाणी गेले, पण एक ठिकाणी त्यांची मागणी पूर्ण झाली. 3 ठिकाणी मात्र तुकोबारायांची निराशा झाली पाटील बरं का. हा अभंगाचा पहिला शब्द आहे आता. काय शब्द आहे? अभंगाची सुरुवात कुठल्या शब्दाने आहे? आता. आता तुम्ही कृपावंत. ज्या अर्थी तुकोबाराय आता हा शब्द वापरतायत, त्या अर्थी तुकोबाराय दुसरीकडे जाऊन आले असले पाहिजे. सावकार, माझ्या मुलीचं लग्न आहे हो. काय म्हणता मग? तुम्ही जर मदत केली तर माझ्या मुलीचं लग्न पार पडेल. HDFC मध्ये गेलो, SBI मध्ये गेलो, बचत गटाकडे गेलो बरं का, अन्य ठिकाणी फिरलो, पण माझी मागणी पूर्ण झाली नाही, मला कर्ज भेटलं नाही. आता सावकार, तुमच्याशिवाय पर्याय नाही. कधी? एवढं फिरून आल्याच्या नंतर आता विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायने आता हा शब्द वापरला अभंगामध्ये सुरुवातीला. याचं कारण असं आहे, आता म्हणजे आता तुम्ही कृपावंत, म्हणजे याच्या अगोदर तुकोबाराय कोणाकडे तरी गेले असतील गोमटेपणाची मागणी करण्याकरिता बरं का. निराशा झाली असेल तुकोबारायाची, म्हणून तुकोबाराय म्हणतायत आता. सांगू तुम्हाला, कुठं कुठं गेले तुकोबाराय? तुकोबाराय प्रपंचाकडे गेले, संसाराकडे गेले आणि संसाराला हात जोडले माझ्या तुकोबारायांनी बरं का. माझं गोमट करा. प्रपंच गोमट करतो कोणाचं? हो नाही म्हणा. प्रपंचानं आतापर्यंत गोमट केलंय असं जगाच्या पाठीवर एक तरी उदाहरण आहे का? नाही माय बाप. प्रपंच कुणाचं गोमट करत नाही, प्रपंच कुणाला सुख देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार आपलं गोमट करू शकत नाही, त्याचं कारण आहे संसार दुःखाचं मूळ आहे बरं का. हा,
संसारामध्येच मुळात सुख नाही तर तो संसार आपलं काय गोमट करणार बरं का. हा तुकोबारा याच्यापेक्षा 2 पावलं पुढे गेले संसार सांगण्याच्या बाबतीमध्ये. मला सांगा, साधा विचार आहे, दुःखाचं मूळ तर आहे संसार. याच्यापेक्षा तुकोबाराय यांनी 2 पावलं पुढे टाकले. तुकोबाराय म्हटले दुःखाचं मूळ तर आहेच आहे, सुख तर या प्रपंचामध्ये नाहीच आहे, पण साधा सुखाचा विचार सुद्धा नाही. काय म्हणतात तुकोबाराय, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार सुद्धा नाही. सुख तर लांबची गोष्ट आहे हो, त्याचा विचार सुद्धा नाही तो प्रपंचामध्ये. सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, प्रपंचामध्ये सुख विचार सुद्धा नाही बरं का. तो प्रपंच आपलं काय गोमट करणार. विठ्ठल प्रपंच आपलं गोमट करू शकत नाही. सांगू माय बाप, आपण खूप लहान नाहीत बरं का. इथं देव आला, भगवान कृष्ण आले, प्रभू रामचंद्र आले, मिळालं सुख नाही दिलं प्रपंचानं सुख बरं का. दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे बरं का. सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म आहे. रघुकुळ तिलक भूषण असं प्रभू रामचंद्राला नामाभिधान आहे. सूर्यवंश साधा वंश आहे. राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो. कसं घराणे, लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. घराण मोठं घराण आहे, पण प्रभू रामचंद्राला सुद्धा प्रपंचानं सुख दिलं नाही बरं का. जन्म झाला, मोठे झाले, गुरुच्या घरी शिकायला गेले, शिकून आले आणि आल्याच्या नंतर दशरथ राजे एके दिवशी सहज दरबारामध्ये येत असताना आरसा बघितला. आरसा, आणि आरशामध्ये कानाच्या जवळचा एक केस पांढरा दिसला बरं का. आणि लगेच वशिष्ठ महाराजांकडे गेले आणि सांगितलं, महाराज गुरुवर्य, आता हे राज्य मी चालवावं इतकी माझी शक्ती राहिली नाही का. कानाजवळचा केस, एक केस पांढरा झाला. मला सांगा कसा प्रपंच सुख देईल. सगळे पांढरे झालेले माणसं काळे करू करू प्रपंच करायला लागले. खरंय का नाही, खोटं सांगा. है काय, निशा काय है का नाही, ते काय काय त्या मेहंदे तर आहेत आहे का नाही. जे निसर्गाचं आहे ते व्यवस्थित आहे का नाही. याच्यामध्ये आता किती फुलं आहेत, किती प्रकारचे फुलं आहेत याच्यामध्ये. या हारात 2 प्रकारचे फुलं आहेत, एक खरे आहेत आणि एक खोटे आहेत. हे खरे आहेत ते व्यवस्थित आहेत. आता ह्याचं काय, ह्याचा वास येत नाही हे का नाही. कशाला अडकीला असेल की काय. कानाच्या जवळचा एक केस पांढरा झाला तर रामाला राजगादी द्यायचं ठरवलं. वशिष्ठ महाराजांनी सगळं मंत्रिमंडळ बसलं बरे का. श्रवण समीप भयउसित केसा, मानहु जरठपण अस उपदेसा. आता वृद्धपण जवळ यायला लागले बरं का. प्रत्येकाला माऊलींनी सांगितलं बघा, प्रत्येकाला कळतं आपलं वृद्धपण यायलेलं. जळा करण मुळी सांगू आली गोष्टी,
मृत्यूची ते भेटी जवळी आली, मृत्यूची ते भेटी जवळी आली, जळा कर्णमुळी, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. कानाच्या जवळचा एक केस पांढरा. मला काय सांगायचंय, दशरथ महाराजांनी सांगितलं सूर्यवंशाची रीत आहे, सूर्यवंशाचा नियम आहे, सगळ्यात मोठा जो मुलगा आहे त्याला राजा करायचं असतं. सगळ्यात मोठे कोण आहेत? या 4 भावंडामध्ये सगळ्यात मोठे कोण आहेत? प्रभू रामचंद्र मोठे आहेत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळ्यात मोठे राम आहेत. रामाला राज्य करायचं ठरवलं. प्रपंचानं देवाला सुद्धा सुख दिलं नाही हे सांगायला बरं का. रामाला राज्य करायचं ठरवलं. तारीख निश्चित झाली, तिथी निश्चित झाली, ठरली तिथी बरं का. कैकेयीने रात्रीत सगळं बदलून टाकलं. तुम्हाला रामायण माहीत आहे बरं का. सुनहु प्राण प्रिय भाव तजी का, देहू एक वर भरत ही टीका. भरताला राज्य द्या, रामाला वनवासाला पाठवा. राजा जे पावलं राजगादीवर जाणार आहेत ते पावलं वनाच्या दिशेने गेले. किती दुःख आहे, साधं दुःख आहे का? राजा होणारा राम वनवासी झाला, हे प्रपंचातलं दुःख आहे माय बाप. विठ्ठल विठ्ठल. हो बर, गेले वनवासाला. वनवासात तरी सुख. कोणीतरी निशाचर आला, त्याचं नाव आहे रावण, आणि बायको घेऊन गेला. सुख आहे का? नाही सुख माय बाप. ठीक आहे, रावणानं पत्नी नेली. सीते 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 करत प्रभू रामचंद्र सगळ्या दंडकारण्यामध्ये फिरू लागले. आणि सुग्रीवाची मैत्री झाली, सुग्रीवाची भेट झाली, हनुमानजीची भेट झाली. आणि सीता शोधायचं ठरवलं. सीतेच्या शोधासाठी हनुमंतरायाला पाठवलं. हनुमंतराय सीता शोधून आले. ते लंका जाळून आले, तो विषय पुढे आहे. सीता शोधून आणले. सीता कुठे आहे? अशोक वाटिकेमध्ये आहे. जायचं ठरलं. ज्याची चराचर सृष्टीवरती ब्रह्मांडावरती सत्ता आहे त्या शुल्लक समुद्रानं देवाचा रस्ता अडवला. किती दुःख, किती अपमान. समुद्रानं रस्ता अडवावा बरं का. जे सगळं देवाच्या सत्तेत आहे, पर्वती बैसकान संडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी, ही आज्ञा माझी. असा प्रभू प्रपंचामध्ये आला, समुद्रानं रस्ता अडवला. इथपर्यंत थांबलं का? नाही थांबलं. समुद्राला बाण असा रोखून धरला, समुद्र शांत केला, सेतू बांधला. काय विजय मिळवायचा तो मिळवला, रावण मारला आणि सीतेला परत अयोध्येमध्ये आणलं. व्यवस्थित सुरू झालं बरं का, व्यवस्थित सुरू झालं. एके दिवशी अयोध्येमध्ये एक जणाची पत्नी माहेरला गेली होती. एकच दिवस उशिरा आली. प्रकार काय झाला? आकाश बाबा एकच दिवस उशिरा आली. त्या पत्नीला भांडताना ते म्हणलं, तुला का मी राम दिसायलो का? तू काल यायला पाहिजे होतं, एक दिवस लेट केलास, तुला का मी राम वाटायलो का? प्रभू रामचंद्राच्या कानावर बातमी गेली, मायबाप सीतेचा त्याग केला. एका अयोध्येतल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून. साधं दुःख आहे, ठीक आहे. सीतेचा त्याग केला. तिकडं लवकुशाचा जन्म झाला. पुत्र सुख आहे का माझ्या प्रभूच्या नशिबामध्ये? लवकुशाची जी भेट झाली ती डायरेक्ट रणांगणावरती झाली. किती दुःख आहे त्या बापाला. डायरेक्ट पोराची आणि बापाची पहिली भेट हायकोर्टात व्हावी. किती दुःख आहे बरं का. मी सांग, सुख आतापर्यंत कुणाला दिलं नाही का?
त्याच्याजवळ नाहीच आहे ते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मग या मृत्यू लोकामध्ये संसार सुख देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे संसार जड आहे बरं का. आणि जीव सुद्धा जड आहे. जडानं जडाला सुखी करणं, एका दगडाने एका दगडाला सुखी करणं कसं शक्य आहे? होईल का शक्य? जीव कसा आहे? कसा आहे जीव? जड आहे. प्रपंच कसा आहे? प्रपंच सुद्धा जड आहे बरं का. मग जडानं जडाकडे सुखाची मागणी करणं, गोमटेपणाची मागणी करणं चुकीची गोष्ट आहे. प्रपंच कुणाचं, संसार कुणाचं गोमट करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओ, परत आणखी एक कारण सांगितलं. प्रपंच आपलं गोमट करू शकत नाही त्याचं अजून एक कारण आहे. जो प्रपंच पाटील अस्तित्वातच नाही, लक्षात येतंय का? ज्या प्रपंचाचं कधी अस्तित्वच नाही बरं का, तो आपलं काय भलं करू शकणार आहे का नाही? एखादी गोष्ट नाहीच आहे ती आपलं काय भलं करू शकणार आहे? आपलं काय गोमट करू शकणार आहे? प्रपंच कधी झालाच नाही. मग दिसतंय ते काय? दिसती ती फक्त माया आहे. मायेचं काम आहे मायबाप आहे ते लपवणे आणि नाही ते दाखवणे. यालाच नाव प्रपंच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, प्रपंच पहिली गोष्ट, प्रपंच आपलं गोमट करू शकत नाही त्याचं कारण आहे प्रपंच अपूर्ण आहे, प्रपंच जड आहे. दुसरं कारण आहे प्रपंच आपलं गोमट करू शकत नाही, तो कधी झालाच नाही बरं का. जी गोष्ट कधी झालीच नाही, अस्तित्वात नाही, त्याच्याकडून सुखाची तर मागणी करणं चुकीचीच गोष्ट आहे बरं का. सुख तर ते देतच नाही, पण दुःख दिल्याशिवाय राहत नाही बरं का. सांगू तुम्हाला, एक जणाचं नवीन लग्न झालं पाटील. मुंबईला नोकरी त्याला गेलं, मुंबईला राहिला. बबल्या बबली दोघं गेले, कळतंय का? दोघं नवरा बायको गेले. कुठं गेले? मुंबईला. मुंबईचे घर छोटे. आता मुंबईला मोठं घर असतं का? छोटे छोटे, सगळं त्याच्यातच छोटे घर. असं म्हणतात बाबा मुंबईला कुत्रं सुद्धा शेपूट असं हलवीत नाही म्हण. कसं हलवित? असं हलवाय गेलं तर ते लोक मग ते असं सांगत असं हलवित मुंबईचं कुत्रं बरं का. इतकी गर्दी. मग ते छोटा प्रपंच एका छोट्या खोलीमध्ये हे ड्युटीहून आलं, जेवण वगैरे झालं आणि मग पलंगावर झोपले. गप्पा चालू झाल्या नवरा बायकोंच्या. मग ते म्हटलं होय ग. ते म्हटले बोला मालक. ते म्हणे चांगला चाललाय प्रपंच आपला. हो म्हणले छान चाललाय. म्हणले घर छोटं आहे, जर आपल्याला एखादं लेकरू बाळ झालं तर? ते म्हणले त्यात काय अवघड आहे, तुम्ही थोडं इकडं सरका, मी थोडं इकडं सरकते. एका लेकराची जागा मध्ये झाली बरं का. सरकलं ना ते, एका लेकराची जागा मध्ये झाली. पुन्हा ग बसावं का? ते म्हणलं नाही, जुळं झालं तर? आता काय गरज आहे का? जुळं झालं तर? ते म्हणले अजून थोडं सरकायचं बाबा, अजून थोडं सरकायचं. दोघं सरकले इकडं बरं का. ही बिताळाच्या कडेला सरकली आणि ही इकडं सरकलं. बरं जुळेवर भाग ना. ते म्हणे नाही, मग त्याच्या पाठीवर एखादी पोरगी झाली तर? आणि ते म्हणे त्यात काय गोडे, अजून थोडं सरकायचं. थोडं सरकायला गेलं, पडलं, कंबर मोडलं बरं का. कंबर मोडलं त्याचं. मला सांगा, जे त्याचं कंबरट मोडलं, 1,00,000-2 लाख रुपये त्याच्या कमरेला ते ऑपरेशनचा खर्च झाला. नसलेल्यामुळं झाला का असलेल्यामुळं? सांगा तुम्हाला, नसलेल्यामुळं का असलेल्यामुळं? बोला.
झालते का लेकर? नव्हते झाले तरी कंबर मोडलं. आता ज्याला झाले त्याची काय अवस्था असेल देव जाणे. बरं का? हा ज्याच्या त्याच्या घरीचं ज्याची त्याला माहीत आहे, हे का नाही? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब कोई दुखी, सुखी श्याम के दास. जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट सुख तर देतच नाही, पण दुःखाला कारण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय प्रपंचाकडे गेले, प्रपंचानं सुख दिलं नाही. त्याचं कारण आहे, ऐकलं तुम्ही का? प्रपंच जड आहे आणि प्रपंच कधी अस्तित्वातच नाही. बरं का? दोन कारणानं सिद्ध झालं. प्रपंच सुख देऊ शकत नाही. तुकोबारायांनी प्रपंचाचा नाद सोडला. बरं का? प्रपंचाचा नाद सोडला आणि तुकोबाराय जड आहे म्हणून प्रपंचाचा नाद सोडला माझ्या तुकोबारायाने. आणि तुकोबाराय म्हणले जे चेतन आहे त्याच्याकडे जाऊ, जे चेतन आहे त्याच्याकडे जाऊ. चेतन कोण आहे? चेतन जीव आहे. तुकोबाराय जीवाकडे गेले. गोमटे ते करा माझे, माझं गोमट करा. जीवाकडे गेले तुकोबाराय. जीव गोमट करतो का? जीव गोमट करतो का? जीव गोमट करू शकत नाही. का? जीव अपूर्ण आहे, जीव पूर्ण नाही. ममेव वंशे जीव लोके जीवभूत सनातन. हा अंश आहे देव, जीव अंश आहे, देवाचा अंश आहे जीव. मग अंश सुख देऊ शकत नाही. मला सांगा किती घागरी भरल्या म्हणजे समुद्राची भरती होईल? किती टँकर, किती तळे, किती सरोवर आहे का नाही? समुद्र भगवंत आहे आणि त्यातला एक थेंब जीव आहे. जीव अपूर्ण आहे, अंश आहे. बरं का? मग जो अपूर्ण आहे तो आपलं पूर्णत्व आपल्याला पूर्णत्व देऊ शकत नाही. बरं का? का? जीव थोडा आहे. ठेविता हा पायी जीव थोडा. प्रपंच आबाळाच्या सावलीसारखा. कधी दिसतो कधी लुप्त होतो, कधी दिसतो कधी लुप्त होतो. बरं का? प्रपंचानं निराशा केली तुकोबारायाची. जीवाकडे गेले, माझं गोमट करा. जीव थोडा आहे, जीवानं गोमट केलं नाही. मग तुकोबाराय म्हटले जो पूर्ण आहे आणि जो चेतनही आहे, बरं का, त्याच्याकडे जाऊ. पूर्ण कोण आहे? इथं पूर्ण कोण आहे आणि चेतन कोण आहे? तर पूर्ण देव आहे. चेतन देव आहे. देवाकडे गेले, माझं गोमट करा. देवानं सुद्धा तुकोबारायचं गोमट केलं नाही माय बाप. त्याचं कारण आहे विठ्ठल 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 विठ्ठल. हो, देवानं सुद्धा गोमट केलं नाही तुकोबारायांचं. चेतन आहे, पूर्ण आहे म्हणून देवाकडे गेले. देव पूर्ण आहे ना, आहे का नाही? पूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण. गर्ग संहितेमध्ये हे देवाच्या अवताराचं वर्णन करत असताना गर्ग संहिता सांगते अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्तम 6 अवतारामध्ये वर्णन केलं. तसा तर देव अवताराच्या राशीच्या राशी आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. अनंत
अवतार आहेत देवाचे, अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवरू खून बांधली कैसे. देवाचे अनंत अवतार आहेत, अवताराच्या राशीच्या राशी आहेत. त्याच्यातून श्रीमद भागवतानं 24 मान्य केले बरं का. आता 24 सांगायला वेळ नाही. नंतर वारकरी संप्रदायानं 10 मान्य केले. किती? 10. आणि गर्ग संहितेनं 6 सांगितले. कशासाठी सांगितलं मी? देव पूर्ण आहे बरं का. पूर्णात पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. देव पूर्ण आहे आणि चेतनही आहे. म्हणून तुकोबाराय देवाकडे गेले, माझं गोमट करा. नाही बाप, देवानं सुद्धा तुकोबारायाचं गोमट केलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, देवानं तुकोबारायचं गोमट केलं नाही. त्याचं कारण आहे बरं का. देवाला गोमटेपणाची मागणी करण्याकरिता आपला पत्ताच नाही देवाला बरं का. असा विषय. मला सांगा, भूतलावरती देव अवताराला येतो, कशासाठी येतो? कशासाठी येतो देव इथं? सांगा की. तुला कशाला आणलंय मग? आम्ही सांगितल्यावर तुझं काय काम आहे इथं? कशासाठी येतो देव? देव 2 कारणासाठी येतो इथं बरं का. गीताशास्त्र सांगतं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतम. देव 2 कारणासाठी येतो. कशासाठी? साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव कशासाठी येतो? तर धर्माच्या संस्थापनेसाठी येतो, साधूचं रक्षण करण्यासाठी येतो आणि दुष्टांना संपवण्यासाठी येतो बरं का. संत कशाला येतात? ज्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी देव आला, त्याचं रक्षण करण्यासाठी साधू येत असतात. धर्माचे पाळण करणे, पाखांड खंडन, पाखांड्याचं खंडन करण्यासाठी बरं का संत येत असतात. देव कशासाठी येतो मी सांगितलं. धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी देव येतो. आणि विशेषत्वानं भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी, 2 गोष्टीसाठी बाबा देव येतो. मग मला सांगा, आपण तोंड घेऊन देवाकडे जायचं, माझं गोमट करा. साधूचे शब्द साधूसाठी नसतात बरं कधीच. तुकोबारायाचं कायम गोमट आहे, लक्षात ठेवा. तुकोबारायानं गोमटेच करण्याची मागायची गरज नाही. हे सगळा जो अट्ठास आहे, सगळा जो प्रपंच आहे संताचा, तो फक्त जड जीवाला तारण्यासाठी केलेला आहे बरं का. तुकोबारायानं गोमट करायला, तुकोबाराय अगोदरच गोमटे आहेत. कसे गोमटे आहेत तुकोबाराय? साधीत का तुकोबाराय? तुकोबाराय कोण आहेत? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. मणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकोबारायला काय गरज आहे गोमटेपणा करून घ्यायची? अगोदरच गोमटे तुकोबाराय.
पण जे संत वाङ्मय जे लिहिलं ते फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या उद्धाराकरता लिहिलं मायबाप. बरं का, आपला मुद्दा इथं चाललाय, जीव जर देवाकडे गेला, प्रपंचाकडे गेला, प्रपंचानं निराशा केली, गोमटं केलं नाही, परत या जीवाकडे गेला, चेतन आहे म्हणून, जड आहे म्हणून प्रपंचाला सोडलं, अपूर्ण आहे म्हणून प्रपंचाला सोडलं, चेतन आहे म्हणून जीवाकडे गेले, जीव थोडा आहे, जीव अपूर्ण आहे, त्यानं गोमटं केलं नाही. म्हणून जो पूर्ण आहे आणि जो चेतन आहे त्या देवाकडे गेले. लक्षात यायलंय का वरून चाललंय का? सांगू सासूच्या घरी जावाय पाहुणा तसलं बिल्लं येते माय. पण आपण तिथं, आपण कुठे आहेत सध्या, आहे का नाही? हां, ते त्याला गणपतीतलं कीर्तन असं लागतं तिकडं, आहे का नाही, रोडवरचं. हे दरबारातलं कीर्तन आहे. हा, काय सांगत होतो मी? म्हणा कीर्तन. चेतन आहे आणि पूर्ण आहे म्हणून देवाकडे गेले. आणि मग देवाकडे हात जोडले. प्रभू काय करा, आमचं गोमटं करा. बरं का, देव तुमचं आमचं गोमटं करू शकत नाही. का? तर देवाला आपला पत्ताच नाही, कोणत्या कारखान्यातलं कार्टून आहे माहीत नाही देवाला. हा, मी प्रमाणानं सांगितलं तुम्हाला. देव दोन गोष्टीसाठी येतो, दुष्टाच्या निर्दळनासाठी आणि संताच्या रक्षणासाठी, आहे का नाही? मग मला सांगा, आपण तोंड घेऊन जायचं देवाकडं, आमचं गोमटं करा. आपण नेमकं दुर्जन आहेत का सज्जन आहेत? नाही सांगा ना, आपली कॅटेगरी कोणती आहे? दुर्जन. बरं समजा, ठीक आहे, दुर्जन म्हणावं. दुर्जन लोक कीर्तनात येऊन बसतात काय? दुर्जन लोक पताका घेऊन वारी करतात का? नाहीत का? मग दुर्जन कसं म्हणावं? प्रश्न आहे. आपण दुर्जन आहेत का? हो का नाही? नाही हो का नाही? काहीतरी म्हणा की. दुर्जन आहेत का आपण? नक्कीच नाहीत ना मायबाप. दुर्जन नाहीत आपण. का? आपण कीर्तनात आहेत, बरं का, आपण साधू संगतीमध्ये आहेत, आपल्या मुखामध्ये देवाचं नाव आहे, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. नक्कीच आपण दुर्जन नाहीत. सज्जन सज्जन आहेत का आपण? जर कोणी म्हणत असेल टेळा आहे, माळ आहे, आम्ही सज्जन आहेत, जर सज्जन म्हणावं तर माय पंढरपूरला जाते, आहे का नाही? अर्ध तिकीट नसताना त्याला म्हणते हो का? हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे का? असं थोडंच आहे, अर्ध तिकीट दाखवून जर गेलं तर देव दर्शन देतो, असं आहे का? कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे मला सांगा? आपण दुर्जनही नाही, आपण सज्जनही नाही. काय म्हणून आपल्या देवानं आपल्याकडे बघावं? बरं का, देव आपल्याकडं बघत नाही. प्रपंचामध्ये लोक म्हणतात बघा, काही काही वेळेला एखादी जर पाटील प्रतिकूल घटना जर घडली जीवनामध्ये, बरं का, घडतेच, प्रपंच आहे. जर प्रतिकूल घटना घडली तर लोक म्हणतात देवानं असं करायचं नव्हतं, बरं का, म्हणतात ना, देवानं असं करायचं नव्हतं, चुकीचं आहे. देव तुमचं चांगलंही करत नाही आणि देव तुमचं वाईटही करत नाही. देवानं ठेका नाही घेतला तुमचा चांगलं वाईट करण्याचा. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, तुमचं आमचं जे चांगलं वाईट होतं ते कशानं होतं? कशानं होतं चांगलं वाईट? चांगलं करा, चांगलं होईल, वाईट करा, वाईट होईल. कशानं होतं? केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोगा आले. आपलं चांगलं वाईट करत नाही. आपलं जे चांगलं होतं, आपलं जे वाईट होतं ते आपल्या कर्मानं होतं.
अगा कर्मी जे उरावे तै ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. जे आपण कर्म करू तेच कर्म चांगलं वाईट फळ देतं मै बाप. बरं का? हा, चांगलं करा चांगलं होईल, वाईट करा निश्चितच वाईट होईल. बरं का? सांगू तुम्हाला, या जन्मामध्ये जर तुम्ही वाईट वागलात आणि मरून गेलात तर इथून पुढच्या अनेक जन्मामध्ये तुमचं ते कर्म तुमची पाठ सोडत नाही. एका कोणत्या न कोणत्या जन्मामध्ये ते तुम्हाला धरल्याशिवाय राहत नाही. तुमच्या पाठीमागं ते सतत चालतंय सतत चालतंय. पहिल्या जन्मामध्ये नाही फेडता आलं, दुसरा तिसरा चौथा पाचवा. किती जन्म झाले भीष्माचार्यांचे? 72 जन्म झाले. 72. काय झालं भीष्माचार्यांकडून? रथ घेऊन जात होते आणि एक अर्ध मेला सरड्या रस्त्यात पडला होता. घोड्याच्या टापाखाली मरून जाईल, रथाच्या चाकाखाली मरून जाईल. बाणावर उचलला आणि बाजूला फेकला. बरं का? अर्धा मेलेला, नाहीतरी मरणारच होता तो. बरं का? कर्म. तो एका कुपाटीवर जाऊन पडला. बरं का? आणि अंगामध्ये काटे शिरले. मनामध्ये भावना होती का त्यानं कुपाटीवर पडावं, त्यानं मरावं? अंतरात भावना काय होती? हा वाचला पाहिजे, ह्याच्यावरती घोड्याचा टाप पडला नाही पाहिजे, ह्याच्यावरून रथाचं चाक गेलं नाही पाहिजे. हीच भावना अंतरात होती ना. नकळत पाप झालं मै बाप. सरपंजरीवर पडावं लागलं. बरं का? कर्म. कर्म हे गावरान गाईच्या वासरासारखं आहे. लक्षात येतंय का? आता गावरान गाया राहिल्याच नाही, आता आल्या जर्सी. सोडल्याबरोबर मालकाला डोसणी जर्सीचं हे गणे. हा, पुन्हा 2-4 गाईकडे जाते, लाता मारतात. कसं तरी आपली माय सापडते, त्याला वाटते आता आलो ठिकाण्याला. हे जर्सीचं झालं. गावरान गाईचं तसं नाही, सोडल्याबरोबर आपल्याच माईकडं जाणार. तसं आहे मायबाप कर्म. तुम्ही चांगलं करा, तुम्ही वाईट करा, बरोबर तुमच्या पाठीशी येऊन केले कर्म झाले तेच भोगा आले. चांगला भोग असेल, वाईट भोग असेल, हा सगळा कर्माचा प्रताप आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, याच्यासाठी महाराजांनी स्वतंत्र एक अभंगच लिहून ठेवलं बघा. परियेशी गव्हारा सादर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. बरं का? हा, भिल्ले विंदिले शारंगधर. शारंगधर कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. एका भिल्लानं पायामध्ये बाण मारला आणि भगवंत निजधाम गमनाला गेले. का? कर्म. तो अगोदरचा वाली आहे. झाडाच्या आडून सुग्रीवाच्या बचावासाठी वालीला मारलं माझ्या प्रभूनं, आणि तेच कर्म फेडावं लागलं देवाला. तुमचं आमचं काय घेऊन बसलात? झाला पुरंदर सहस्रनयन. ज्या इंद्राला 1000 भग पडले, कशासाठी? कर्म वाईट केलं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासा बया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कैसे झाले. काय कर्म आहे? कर्माची गती मोठी गहण.
आपला विषय इतका चाललाय, देव आपलं चांगलं वाईट करत नाही. जे आपलं चांगलं वाईट होतं ते कर्मानं होतं. मग देव चांगलं करत नाही, वाईट करत नाही. मग तुकोबा राय तर म्हणतात गोमट करा. गोमट जर करायचं असेल तर देवाकडे इच्छा करून काय उपयोग आहे. तर गोमट करून घे, नाही तर तिकडं मातीत जाऊन पड. तू कर्म कर, त्याच्यानुसार तुला फळ आहे. हे देवाच्या कक्षेतला विषय आहे. पण संतांचं तसं नाही बरं का. आता मुद्द्यावर या. प्रपंचानं गोमट केलं नाही का? प्रपंच कधी झालाच नाही आणि प्रपंच जड आहे. एक मुद्दा संपला. जीवाकडे गेले, जीवानं गोमट केलं नाही. जीव अपूर्ण आहे, जीव थोडा आहे, अंश आहे. जीवानं गोमट केलं नाही. देवानं गोमट केलं नाही का? देवाला तुमचा आमचा पत्ता नाही. तुम्ही कर्म करा आणि फळ तुमचं तुम्ही बघून घ्या बरं का. देवानं गोमट केलं नाही. मग तुकोबाराय संताकडे गेले. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुकोबाराय फिरून 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 संताकडे गेले. मुद्द्यावर या. संताकडे गेले आणि गोमटेपणाची मागणी केली. संत तुमचं आमचं गोमट करतात हो बरं का. संताला कळवळा आहे तुमचा आमचा, येतो हिताचा कळवळा. आपल्या हिताचा कळवळा आहे साधू संतांना. नाही तरी संतांचा अवतारच त्याच्यासाठी आहे. कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. गोमट करण्यासाठीच संताचा अवतार आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणाम विठोबाचे, याच्यासाठी संत आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. म्हणून संताकडे गोमटेपणाची मागणी करणं उचित आहे बरं का. प्रपंचाकडं, जीवाकडं, देवाकडं जी गोष्ट मिळत नाही ते संताकडे मिळते. का? संताकडच का मिळते? घातला दुकान, घातला दुकान. जो माल देवाच्या दुकानात नाही तो संताच्या दुकानात आहे. नाही बाप, संत असं तत्व आहे. संत असे आहेत ते सर्वार्थानं सुखी करतात. देवाकडे ताकद नाही एका वेळी दोन व्यक्तीला सुखी करण्याची बरं का. मला सांगा, प्रभू रामचंद्र जन्माला आले त्यावेळेस सगळ्यांना सुख झालं ना. सगळ्यांना सुख झालं. सगळ्या अयोध्येला सुख झालं. आमची बांधवडी सुटणार म्हणून देवांना सुख झालं. साधू संतांना सुख झालं. जे साधू संत दगड धोंडे झाड होऊन दंडकारण्यामध्ये होते त्यांना सुख झालं. का? सीते सीते करताना देव आम्हाला आलिंगन देईल. झाडं होते ते, ऋषी होते ते, झाडं होते का? सगळ्यांना सुख झालं. लक्षात येतंय का? पण एक मात्र दुःखी राहिला. काय नाव त्याचं? प्रभू रामचंद्र जन्माला आल्याच्या नंतर सगळ्यांना सुख झालं, एक दुःखी राहिला. काय नाव त्याचं? कोण म्हणलं? कळमचा महाराज. कोण दुःखी राहिला? गुरुजी कोण दुःखी राहिला? आल्या आल्या तुमच्या मिशा बघूनच घाबरलो तुम्ही.
पण पेटी इतकी भारी वाजवलं, पुन्हा बोटाकडं लक्ष गेलं, मिशाकडं लक्षच गेलं नाही. काय वय का आता हे आहे का नाही. सुंदर पेटी वाजवतात बरं का. जाऊ द्या. कोण दुःखी राहिलं? पाठापर्यंत कीर्तन सोडणार ना बघा. चटकन सांगा, चटकन सांगा. आपलं समारोह पकड जायचं, 15 मिनिटात संपवायचं आपल्याला. कोण दुःखी राहिला? रामायण ऐकलं कधी? त्याला रामायण वाचावं लागतं माय. त्याला कोणाकोणाच्या घरी आहे रामायण? जे सासू सुनात घडतंय ती नाही ग्रंथ. कोणाकोणाच्या घरी रामायण? महाभारत. महाभारत सगळ्याच्या घरी आहे का नाही. रामायण वाचल्यावर महाभारत घडत नाही, गाथा वाचल्यावर महाभारत घडत नाही, ज्ञानेश्वरी वाचल्यावर महाभारत घडत नाही. खरं सांगा कोणाकोणाच्या घरी ज्ञानेश्वरी? कोणाच्या घरी आहे? हात वर करा. ज्ञानेश्वरीवाले, ज्याच्या ज्याच्या घरी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कळते का? पोरगी नव ग्रंथ. ज्ञानेश्वरी. गाथा कोणाकोणाच्या घरी आहे? आहे. टीव्ही, कूलर, पंखा, फॅन, कूलर, मोबाईल सगळ्याच्या घरी. असं घर नाही आहे का नाही. असला पाहिजे आपल्याकडं. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो ना बरं का. गाथा असला पाहिजे, ज्ञानेश्वरी असली पाहिजे, भागवत असलं पाहिजे बरं का. रामायण असलं पाहिजे का नाही बाप. पुढच्या पिढीला जर तुम्हाला व्यवस्थित घडवायचं असेल, माझं मत नाही, उच्च शिक्षित जरूर करा. डॉक्टर करा, इंजिनियर करा, कलेक्टर करा, तुम्हाला काय करायचंय ते करा बरं का लेकरांना. पण संस्काराशिवाय जर हे असेल तर त्याच्यासाठी मी एकच बोलेल, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. जर एखादा ज्ञानी आहे त्याच्याकडं प्रेम नसेल, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी दर का. रांडविने जेवी शृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. तुम्ही उच्च शिक्षित जरूर करा, पण कुठंतरी त्याच्या गाठीला संस्काराची शिदोरी द्या, तर तुमचा उर्वरित राहिलेला काळ व्यवस्थित जाईल बरं का. नाहीतर अवघड आहे. आपली सगळी संस्कृती लोप पावत चालली बरं का. जे साधू संतांनी मागून माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. हे जर सगळं नष्ट झालं तर काय उपयोग आहे. जर तुमचं उर्वरित आयुष्य जर व्यवस्थित जावं वाटत असेल तर लेकरं उच्च शिक्षित नक्कीच करा बरं का. पण त्यांच्या गाठीला परमार्थ द्या, त्याच्या गाठीला संत वचन द्या, ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या, गरज आहे बरं का. जर याच्या शिवाय जर लेकराचं जीवन असेल तर ते जीवन भरकटलेलं असणार आहे बरं का. कल्पना चावला नावाच्या एक अंतरावीळ होऊन गेल्या बरं का. किती शिकलं म्हणजे अंतराळात जाता येतं? लई शिकावं लागतंय त्याला बरं का. त्यांच्या दैनंदिन साहित्यामध्ये गीता नावाचा ग्रंथ होता. शिकल्या नाही का त्या? पण गीता वाचायच्या दररोज बरं का. महत्वाचं आहे. मी सांगत होतो, जे तुम्हाला देव देऊ शकत नाही ते तुम्हाला संत देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आपला मुद्दा चालला होता. प्रभू रामचंद्र जन्माला आले, सगळे सुखी झाले, एक दुःखी राहिला. महाराज आणलं का, लावलं का तिथंच अजून आणून वसन.
माय बाप, त्या जो दुःखी राहिला लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे चंद्र. का दुःखी राहिला? चंद्र कधी निघतो? सूर्य गेल्याच्या नंतर चंद्र रात्री येतो, बरं का. प्रभू रामचंद्र जन्माल्याबरोबर माझ्या वंशामध्ये असा पुत्र जन्माला आला. सूर्य बघत होता वरून. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला. 1 मास तेही जात न जाना, जात नव्हता सूर्य, बरं का. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर, स्थिर झाला सूर्य. तुळशी रामायण वर्णन करतं, कौतुक देखी पतंग भोलाना, 1 मास तेही जात न जाना. जर सूर्य गेला तर चंद्राला येता येईल, बरं का. सूर्य जात नाही आणि चंद्राला काय देवाचं दर्शन होत नाही. चंद्र रुसून बसला. प्रभूच्या लक्षात आलं सगळे सुखी आहेत पण एक दुःखी आहे, त्याचं नाव चंद्र. चंद्राला सांगितलं, हे चंद्रा, दुःखी व्हायचं कारण नाही, बरं का. माझ्या नावापुढं तुझं नाव लागेल. म्हणून तेव्हापासून राम, बोला बोला, राम चंद्र. चंद्र सुखी करावा लागला देवाला, दुःखी होता. पण संताचा दरबार असा आहे, इथून कोणी सुद्धा दुःखी जात नाही. सगळ्यांना आहे, ज्याला जे पाहिजे ते आहे रे. मुक्ती मागा, भक्ती मागा, काय मागायचंय ते मागा. सांगितलं ना मी, घातला दुकान, दुकानात काय एक वस्तू असते का पाटील? आहे का नाही? ओवा जिऱ्यापासून बिस्किट पुड्यापासून पार काजू बदामापर्यंत असतं दुकानामध्ये, सगळं असतं. काडे पेटी सहित, कोणाला काय पेटवायचं असलं तर सगळं असतं दुकानात, आहे का नाही? कापूर, उदबत्ती म्हणायलो मी, तुम्ही भलतंच लावून घेऊ नका ना. का तुमच्याकडं पेटवितात काय? नाही ना. हां, पेटवी चांगली नसते. बरं का. तसं संताचं दुकान आहे, ज्याला जे पाहिजे ते प्राप्त होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, पंत संताकडे जायचं. गोमटे ते करा माझे, आहे का नाही? गोमटे ते करा म्हटले. गोमट म्हणजे काय तरी कळलं पाहिजे. गोमट करा, गोमट करा, गोमट करा म्हणजे काय करा? सुख द्या. कळतं का आपल्याला सुख कशात आहे? हा, आपल्याला सुख कळतं का कशात आहे सुख? हा, आपल्याला एकच सुख माहित आहे, मशीनं रेडा दिला की हिनं वगारा द्यायला पाहिजे होती. मग जरा असलं सुख लौकिक सुख आहे, बरं का. हा, संपत्ती, मुलं बाळ मागणं हे लौकिक सुख आहे, बरं का. सुख मागायचे, गोमटेपणा मागायचा आहे, पण तो शाश्वत असला पाहिजे. आपली मागणी हलकट आहे, आपली मागणी अशाश्वत आहे. आपण काय मागतो देवाला, आहे का नाही? एक जणीच्या नवऱ्याला देव प्रसन्न झाला, बरं का. पळतच गेला घरी. होई ग म्हणला. ती म्हणली दुपाराच कसं काय घरी आलो? ती म्हणलं मला देव प्रसन्न झालाय. काय म्हणलं? देव प्रसन्न झालाय. काय मागू म्हणून विचारायला आलो, बरं का. तिनं सांगितलं तुम्हाला आणि देव प्रसन्न. ती म्हणला झालाय. ते म्हणले जाऊ द्या, नवऱ्याला येड लागले. ते म्हणजे तुम्हाला माहित नाही का? म्हणले काय? मला नाक नाही. तिला कमी होतं. नाक मागून घ्या. पळतच गेलं देवाकडं. देवा, माझ्या बायकोला नाक नाही, नाक द्या. नाक द्या म्हणल्याबरोबर हिथून जे नाक फुटलं ते इशीच्या बाहेर गेलं. ते नेमकाच ते रस्ता झालता डांबरी, आपलं कसला सिमेंटचा, आणि सिमेंटच्या रस्त्यावर बाया धुणं धुवायला होत्या. नाकावरच वाळू घातलं बायांनी. इतकं मोठं नाक दिलं, नाकाला धरूनच घरी बास का. ती म्हणली एवढं असतंय का कुठं? जावा देवाला कमी करा म्हणावं. गेलो देवाकडं. एवढं असतं का देवा? कमी करा, कमी करा. चकच गेलं, सगळंच गेलं. तिथं लिहावं लागलं येथे नाक आहे. 2 ते हेच राहिले, ते टनेल.
कुठं असते टनेल? त्या मुंबईला जाताना नसत का ते, इकडून एक जायचा आणि इकडून यायचा, तसं दिसायलं ते. हाती लागली की अंगाने बोलायला, एवढं कमी केलं का? परत गेला, देवा हाय तसंच ठेवा. असल्या मागणीनं कुठं कल्याण होत असतं का? प्रपंचातल्या मागणीनं कल्याण होत नाही. पहिली गोष्ट, मागत असताना योग्य मागितलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीकडं मागितलं पाहिजे, तर आपली मागणी पूर्ण होत असते, बरं का. आणि मागणी जी आहे, जे काही मागायचंय, होत आलं आता, जे काही मागायचंय, मागणी दोनच प्रकारातून जन्माला येते, बरं का. पहिला विषय आहे, जे मागायचंय ते आपल्याकडं नसावं तर मागितलं जातं का? आपल्याकडं असल्यावर मागतात, नसावं लागते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जे काही मागायचंय त्याची आपल्याला गरज असली पाहिजे, बरं का. याच्या व्यतिरिक्त मागणीला दुसरा फाटा नाही. एक तर आपल्याकडं नसलं पाहिजे आणि जे आपल्याकडं नाही त्याची आपल्याला गरज पडली पाहिजे, बरं का. तर मागितलं पाहिजे. तुकोबाराय गोमटेपणाची मागणी करतात. आता तुम्ही कृपावंत, आता कधी? सगळे फिरून झाल्यावर. आता मला सांगा, माऊलीनी पसायदान लिहिलं, कधी लिहिलं? सद्गुरूला मागून घेतलंय पसायदान पूर्ण. पहा, आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे तोषून द्या, आता द्या. आता कधी द्या? त्याच्यासाठी आता विश्वात्मके देवे, त्याच्या अगोदरची ओवी वाचावी लागते, तेव्हा लक्षात येतं आता कधी, बरं का. किंबहुना तुमचे केले, कधी मागायचा अधिकार आहे? किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एथ जे माझे उरले पायिक पण. मी पायिक झालो, तुमचं जे धर्म कीर्तन आहे ते मी सिद्धीला नेलं, मग आता तुम्ही द्या, अधिकार प्राप्त झाला आता, बरं का. तिथून पुढं मागण्याचा अधिकार आहे, बरं का. म्हणून तुकोबाराय सांगतायत, मी सगळीकडे फिरलो, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीव लाग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. गोमट 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 म्हणजे तरी काय, बरं का. बरं, मागायचं कळत नाही आपल्याला, विषय झाला ना, मागायचं कळत नाही आपल्याला. गोमटपणा कशाला म्हणावं? आपण सगळे लौकिक सुख मागतो, आहे का नाही. मला गाडी झाली पाहिजे, मला बंगला झाला पाहिजे, माझ्या नाताच्या नाताला लेकरं झालेले मी बघितले पाहिजे. कवर जगती